चला बनवूया इळवणीची आमटी। त्यासाठी चालू गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल ओतलं। थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकायचा। मिश्रण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा। गॅस मध्यम करून पातेल्यावरती प्लेट झाकून मसाला 5 ते 7 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा। त्यात टाकायचं लाल तिखट। आमच्याकडे तर सर्वांना झणझणीत आमटी लागते, तर त्यानुसार मी लाल तिखट टाकलं। त्यानंतर मस्तपैकी सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर त्यात टाकायची इळवणी। पुरणपोळी करण्यासाठी जी हरभऱ्याची डाळ शिजवली जाते, तर त्या डाळीचं शिजलेलं पाणी वेगळं केलं जातं, त्यालाच इळवणी असं म्हणतात आणि त्याचीच आमटी पुरणपोळी संग खायला जाम भारी लागते। इळवणी पातेल्यात ओतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आमटीला मोहराची उकळी आली की गॅस बंद करायचा। अशा प्रकारे आपली इळवणीची आमटी तयार आहे।